आता आहे ना आता एक नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करणार बरं का मी, तो म्हणजे नास्तिक. आता नास्तिक शब्दाचा अर्थ असा असतो की ज्या व्यक्तीचं देवावर विश्वास नसतो, बरोबर. बट द प्रॉब्लेम इज काय, आता आमच्या घरामध्ये या गोष्टी सुरुवात झाली होती. या गोष्टी म्हणजे देव म्हणा किंवा ही म्हणा भूत म्हणा, देव म्हणा किंवा भूत म्हणा, या गोष्टी सुरुवात कशी झाली माहिती का. माझ्या वडिलांना, माझ्या आजोबांपासून या लोकांना खूप सवय होती बरं का. माझ्या आजोबांना खूप सवय होती अशी बाबा बुवा अशी मला लागायची म्हणा. कारण माझे पंजोबा जे होते स्वतः एक बाबा बनले होते बरं का. माझ्या पंजोबांना काही कोणी असं त्यांचे आईवडील वगैरे नव्हते, म्हणून ते स्वतः असे भीक मागत मागत बाबा बोलून गेले बरं का. गोसाई सर झाले, त्याच्यानंतर लोकांनी त्यांना गोसाई गोसाई म्हणण्यास स्टार्ट केलं, मग ते बाबा बनून गेले बरं का. आणि तिथून स्टार्ट होते लोक, माझे आजोबा म्हणा पंजोबा म्हणा, ते सगळे देवाधर्माची पूजा करायला लागले बरं का. किंवा त्यांना असं इंटरेस्ट खूप होता म्हणजे रक्षा घेणं, ती रक्षा फुकून येणं, एखादी गोष्ट सत्य आणण्याचा प्रयत्न करणं बरं का. मी असं म्हणत नाही बरं का, या गोष्टी माझा विश्वास नाही, मला माहीत नाही क्लिअर कट काय गोष्टी असतात, पण मी या गोष्टी फक्त ऐकल्या कानापर्यंत बरं का आतापर्यंत. तर मेनली सांगायचा विषय माहिती कसं आहे, आधी मला स्टार्टिंगला काय व्हायचं, मी पूर्णपणे माझे आजोबा म्हणा माझे वडील म्हणा यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा मी होतो बरं का. आता कसं काय होतं हे बी सांगतो मी. जे माझे आजोबा होते, आजोबांचा स्वभाव कसा होता, एकदम स्ट्रिक्ट स्वभाव होता. त्यांना काही समोरची एखादी व्यक्ती होती जास्त बडबड करणारे त्यांना आवडत नव्हते बरं का. आजोबा माझे गव्हर्नमेंट जॉबला होते, सरकारी नोकरीला होते, ते कंडक्टर होते. ते घरी आले, घरात त्यावेळेस एकदम शांत बसणार, जास्त कोणी बोलणार आहे काय, चुपचाप ते जेवण करून झोपून घ्यायला, जास्त त्यांच्याकडे कोणी बडबड केली चिडणार परत रागवणार बरं का, आणि कदाचित मारणार पण एखाद्याला. ते झालं, तेच फॉलो केलं माझ्या वडिलांनी सुद्धा, काही त्याच्यात फरक नव्हता. आणि त्याच्यानंतर आला विषय माझा, पण मी पूर्णपणे वेगळा होता. माझा कसा स्वभाव होता, थोडंसं शांत होता, हे होता, जास्त करून मी त्या गोष्टी लक्ष देत नव्हता. बाबा बुवा म्हणा, भगत म्हणा, त्याच्यानंतर भूत म्हणा, ही देव म्हणा, या गोष्टी कुठल्या गोष्टी माझा विश्वास नव्हता बरं का. पण स्टार्टिंगला काय झालं, माझ्या वडिलांना खूप गोष्टींचे म्हणजे इंटरेस्ट खूप होता या गोष्टी, म्हणजे बाबा बुवा या गोष्टी खूप इंटरेस्ट होता. मग ते हळूहळू असे ठिकाण असतं काही असे जे बाबा बुवा म्हणा, देवाधर्म म्हणा, ते खूप ठिकाण असतं त्यांचं होतं की जे असे बाबा लोक बसले असतात आणि जे देवाधर्माची पूजा करतात वगैरे, बरोबर. किंवा त्या ठिकाणी त्या देवाचा वास असतो असं म्हटलं जातं बरं का. मग लहानपणापासून पप्पांना ती सवय होती, म्हणजे वडिलांना ती सवय होती, वडील त्या ठिकाणी घेऊन जायचे बरं का आम्हाला. खूपशी ठिकाणची नावं, मी नावं नाही घेते ठिकाणची नावं, काही आपल्या राज्यामध्ये, काही आपल्या राज्याच्या बाहेर पण आहे. अशी खूप ठिकाणी जे देवाचा वास असतो, जे बाबा बुवा लोक असतात, जे ते एकाच्या गोष्टी अंगात येतं वगैरे असं कधी राहतं बरं का ते. आणि एकाच्या अंगात आलं वगैरे, म्हणजे एकाच्या अंगात कधी देव येतो वाटतं, आणि तो बाकीच्या लोकांच्या अंगामध्ये चुकीची अशी व्यक्ती असणं, ज्यांना असं लवकर मरण असं भेटले वगैरे म्हणा, काहींच्या अंगामध्ये चुकून म्हणजे असं काहीतरी आहे ते भूत वगैरे असं अंगात येतं वगैरे असं, या गोष्टी बरं का मला क्लिअर कट माहिती त्या अंगात येतं. मग ते लोकांची मदत पाहिजे असते, मग लोक त्या बाबाकडे जातात, म्हणजे ते बाबा देव स्वतः त्या लोकांच्या अंगात येतो आणि ते नाहीसं करतो भूत वगैरे असं काहीतरी आहे ना बरं का. पण स्टार्टिंगला माझा ना देव म्हणा किंवा भूत म्हणा या गोष्टी विश्वास नव्हता बरं का. फक्त एक फॅन्टसी म्हणून मी फक्त पिक्चर बघायचो. बट जसं जसं वेळ जात गेला बरं का, माझी सुरुवात कशी झाली, हळूहळू मला ना स्वप्न पडायला लागले बरं का असे, की ज्याच्यामध्ये ती स्वप्न आजपर्यंत खरे खोटे मला माहिती नाही, बट ते स्वप्न पडायला लागले असे भूताचे म्हणा, हे म्हणा ते म्हणा, स्वप्न जास्त पडायला लागले. त्याचं एक सायंटिफिक कारण पण मी शोधलं बरं का, असे स्वप्न कारण पडायला लागले ते मी शोधलं मी. तर खूप सारे स्वप्न पडायला लागले बरं का मध्यंतरी मला असे भूताचे स्वप्न म्हणा, जी कुठेतरी मला जीव घेते म्हणा, भूता म्हणजे स्वप्नामधली गोष्ट बरं का, त्या गोष्टी काही खऱ्या नसत्या. त्याच्यानंतर रात्रीचं मी रडायचं वगैरे, अशा खूप गोष्टी मॅटर करतात बरं का, खूप गोष्टी बघितल्या आतापर्यंत. त्याच्यानंतर एंड ऑफ द स्टोरी मी एका याच्यावर आलं की रात्रभर म्हणा की दिवसभर म्हणा, जे मी पिक्चर म्हणा, मूवीज म्हणा, वेबसिरीज म्हणा, द हॉन्टेड ऑफ हिल हाऊस म्हणा, द नन पार्ट 1 म्हणा, द नन पार्ट 2 म्हणा, त्याच्यानंतर खूप सारे असे मूवीज म्हणा, वेबसिरीज म्हणा, जे भूताच्या रिलेटेडमध्ये काहीतरी एक्झिस्टन्स दाखवतं, बरोबर. त्या जर मी असे बघणार आहे तर मला अशी स्वप्न काय पडणार आहे, स्वप्न सुतेच पडणार आहे मला. रात्रीच्या वेळेला मी जाऊन झोपणार, आता रात्रीच्या वेळेला मी जे स्वप्न पाहणार आहे म्हणा, ते स्वप्न सुद्धा मला अशीच पडणार आहे, बरोबर. आणि ते करता करता मग शेवटी विषय कसा आला माझ्या डोक्यावरचा. मी एक गोष्ट नोटीस काय केली, मी ती पिक्चर वगैरे बघणार ठीक आहे, बघायची नॉर्मल, पण त्याचा जास्त विचार नाही करायचा. कारण मी कंटिन्यू ती सवय लावून होती मला, एखादा पिक्चर म्हणा, मूवीज म्हणा की वेबसिरीज बघितली का समजा भूताची असेल ना, तर त्याच्यावर कंटिन्यू विचार करत बसता. आता मध्यंतरी मी भय वेबसिरीज बघितली MS प्लेअर बरं का, तिच्यावर तेच बघतात बरं का. जेव्हा ती वेबसिरीज बघितली कंप्लीट 2-3 दिवस मला काही सुधारत नव्हतं बरं का, पूर्णपणे वेगळ्या मोडमध्ये होतो मी. आता प्रॉब्लेम कसा आहे ते झालं त्याच्यानंतर जेव्हापासून ते वेबसिरीज म्हणा, मूवीज म्हणा बघणं बंद केलं. असं मूवीज बघतो पण आता कसं वेगळं, आता पूर्णपणे फॅन्टसी म्हणा, रोमॅन्टिक म्हणा, कॉमेडी म्हणा, या मोडमध्ये बघतो. त्याचा काही कुठला त्रास नाही होत बरं का मला. पण जेव्हा बघायचं ना तेव्हा भूताच्या म्हणा, याच्या म्हणा, तेव्हा खूप त्रास व्हायचा बरं का.
ठीक आहे. असं काय मेन विषय तर नास्तिक म्हणजे मेन विषय असं असं की ज्या व्यक्तीचा देवावर विश्वास नाही वगैरे ती व्यक्ती बरं का, बरोबर. मॅक्सिमम लोक बरोबर बी म्हणते. आणि स्टार्टिंगला मी पास होतो बरं का, नास्तिक होतो मी सुद्धा. मला देवावर विश्वास नव्हता वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या. बट तो विश्वास कसा बसत गेला मी सांगतो बरं का. आता लाईफमध्ये काय होतं, जेव्हा आपण देवाला मानत नाही ना, ही गोष्ट मी स्वतः अनुभवली बरं का. देवाला आपण जेव्हा मानत नाही किंवा देवाचं अस्तित्व रद्द करतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असे फेल्युअर्स यायला लागतात भरपूर सारे. आणि ते कदाचित आपल्या चुकामुळे बी शकता, कदाचित आपल्या नशिबाचा दोष असू शकतो, नसू शकतो, ते मला माहीत नाही. बट अकॉर्डिंग टू जेवढं माझं ऑब्झर्वेशन आतापर्यंत, जेवढ्या गोष्टी मी आतापर्यंत अनुभवलेल्या आहे, त्याच्यानंतर मी एवढा व्हिडिओ तयार करतो बरं का. आता ज्यावेळेस मी माझे फेल्युअर्स जास्त होते, म्हणजे म्हटलं एखादी गोष्ट मी ट्राय करतो त्याच्याने फेल व्हायचं ना, त्यावेळेस मला असं मोस्ट वाटायचं माझा इगो जास्त पुढे असायचा आणि देवावर विश्वास त्याच्या खूप मागं असायचा. देवावर विश्वास खूप मागं आणि इगो माझा सगळ्यात जास्त पुढे असायचा. येस, आय विल डू इट, एवढंच माझं मन. आय विल डू इट, इफ द थिंग इज इम्पॉसिबल देन आय विल डू इट, एवढंच वाक्य म्हणायचं होतं बरं का मी. बट प्रॉब्लेम हा होता की जी समोरची व्यक्ती मला, जे माझं नशीब होता ते मला साथ देत नव्हता. आणि ती गोष्ट मला कळली, लवकर कळली. मी तर म्हणतो ॲट द एज ऑफ 21-22 मला ती गोष्ट लवकर कळून गेली की अशा गोष्टी असतात. त्याच्यानंतर मग हळूहळू जास्त नाही, फक्त या देवावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण म्हटलं पाहिजे कोणी तुम्हाला विचारत नाही, अजून तो देवावर विश्वास नाही, हा येस, देवावर आपला विश्वास आहे. देवाची थोडीफार 2-3 नाव घेणं वगैरे इतक्या गोष्टी आपण देवासाठी करू शकतो मला असं वाटतं. नंतर मी काय केलं, देवाला देव न म्हणण्याऐवजी ना पॉझिटिव्ह सोर्स, एक पॉझिटिव्ह सोर्स म्हणायला तयार केली. एक पॉझिटिव्ह सोर्स देव म्हणजे की जो आपल्या शरीरामध्ये म्हणा, आपल्या बॉडीमध्ये म्हणा, आपल्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी गायब करून आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी तयार करणार फक्त. असं करत करत मी माझं आता इथून पुढं बरं का, इथून पुढं प्रत्येक वेळेस मी माझ्या देवाचं नाव घेतो. देवाचं नावाचं जप पण करतो, हे पण करतो, ते पण करतो. जास्त वेळ नाही करत, थोड्या वेळा पण ठीक आहे, 2-1 मिनटं करतो ठीक आहे, देवाचं नाव घेतो एवढं ठीक आहे. त्याच्यानंतर खूपशा गोष्टी फॉलो केल्या, खूपशा गोष्टी प्रयत्न करत गेलो, हे करत गेलो, ते करत गेलो. मध्यंतरी त्याच्यानंतर माझे मध्यंतरीचे असे अनुभव असे होते, नवनाथ कथा सर म्हणा, दत्त कथा सर म्हणा, खूपशी पुस्तकं वाचले मी. त्याच्यामध्ये वाटायचं की या स्टोरी खरंच खरं आहे का नाही वगैरे. पण ठीक आहे, त्या गोष्टीचं नॉलेज असणं मी आपलं तितकंच गरजेचं आहे की देवाची उत्पत्ती म्हणा, देवाचा जन्म कसा झाला आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. आता मेन म्हणजे झालं आपलं ज्या व्यक्तीचा देवावर विश्वास नसतो वगैरे, बरोबर, त्या व्यक्तीने कितीही प्रयत्न केले त्याच्या आयुष्यामध्ये यार. आता ही गोष्ट स्वतःच्या अनुभव सांगतो बरं का मी, कितीही प्रयत्न केला त्या गोष्टीला सक्सेसच नाही मिळत. ही गोष्ट मी स्वतः अनुभवली बरं का, मी सांगतोय. माझ्या आयुष्यामध्ये असे खूप सारे अनुभव आले म्हणून बोलते मी गोष्ट आता. म्हणजे रिस्पेक्ट म्हणा, आदर म्हणा, अपमान म्हणा, इन्सल्ट म्हणा, खूप साऱ्या गोष्टी व्हायच्या. पण एक वेळेस काय झालं, आधी कसं होतं माझं इन्सल्ट खूप व्हायचं बरं का, अपमान खूप व्हायचं माझं झालं. पण ते अपमानाला काय केलं माहिती का, त्या अपमानाला कसं पचवायचं हे शिकून घेतलं मी आता. सिम्पल गोष्ट माहिती काय, आता हा विषय टॉपिक नाही खरं माझं, तरी सांगतो मी. कोणी गोष्ट एखादी बोललं मला काहीतरी, ती फक्त शांतपणे ऐकून घेणे आणि त्यावेळेस एकदम शांत बसते फक्त. आणि मनातल्या मनात फक्त स्वतःचं हे करत बसते. त्याच्यानंतर त्या गोष्ट आली, देव म्हणा किंवा हे म्हणा, काय म्हणतात देव म्हणा किंवा एखादा राक्षस म्हणा किंवा हे म्हणा, खवीस म्हणा, असे भूतांचे पण वेगवेगळे प्रकार आता बरं का. देव म्हणा साईडला म्हणा, निगेटिव्ह सोर्स म्हणा, पॉझिटिव्ह सोर्स म्हणा, दोन्ही असतात. पण मी असं विचार करायला लागलो की जर मी भूताचे पिक्चर पाहतोय, भूतांविषयी 24 तास मी विचार करतो वगैरे, तर नक्की जर निगेटिव्ह सोर्स आपल्या जगामध्ये आहे तर पॉझिटिव्ह सोर्स बी असणार ना. आणि तो पॉझिटिव्ह सोर्स म्हणजे देव आहे. त्याच्या विचार करणं मी स्टार्ट केलं, त्याच्याविषयी सर्च करणं, त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन सर्च करणं, त्याच्याविषयी माहिती सर्च करणं, खूप साऱ्या गोष्टी स्टार्ट केल्या. हळूहळू गोष्टी कळत गेल्या मला की देव हा जगामध्ये आहे खरं म्हटलं तर. देव म्हणजे एक पॉझिटिव्ह सोर्स आहे की ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की फक्त या जगामध्ये फक्त निगेटिव्ह वगैरे गोष्टी वगैरे चालल्या, आपल्या आयुष्यात खूप सारे फील होतं. फक्त एका आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह सोर्स म्हणून आपल्या देवाचा विचार करणं असतं. त्याच्याविषयी आस्था ठेवणं, त्याच्याविषयी जास्त काही रिक्वायरमेंट नसता, त्याच्याविषयी आस्था ठेवणं, विश्वास ठेवणं की हा माझा देवावर विश्वास आहे वगैरे, एवढ्या गोष्टीचा विचार करणं, तेवढ्या गोष्टी पुरेशा देवा असते खरं म्हटलं. तो असं म्हणत नाही की 24 तास फक्त माझ्याजवळ बसून राहा फक्त आणि माझीच पूजा करत नाही. दिवसातली समजा आपल्याकडे 24 तास ना, 24 तासापैकी मी तर म्हणतो 5 मिनटं किंवा मॅक्सिमम 5 मिनटं ठीक आहे, बाकी उरलेला जो पूर्ण वेळ ना आपण तो पूर्णपणे आपल्या कामात लावला पाहिजे. तेव्हा आय थिंक सो मला पूर्ण वाटतं 99.99% आपल्या हार्डवर्क आणि 0.1% समथिंग आपलं काहीतरी हे विश्वास, आपला ट्रस्ट, याच्यावर आपलं 100% घडणार आहे. आणि माझे वडील माझी एक स्टोरी सांगायची बरं का, की ते नाही कृष्ण एक दिवशी ते पूर्णपणे ते पर्वत असतं, ते पर्वतला मग त्याचं करंगळ उचलतो पूर्णपणे, तेव्हा ते बाकी सगळे लोक त्यांचे काठ लावता वगैरे, ते उचलता येत नाही. हेच राहतं माझं नशीब म्हणजे असं. ठीक आहे,
धन्यवाद.